विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला पेपर क्रमांक 2 माध्यम मराठी तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यांची अचूक उत्तरे आजच्या स्पष्टीकरणासह घेऊन आलेला आहोत। विद्यार्थ्यांनी आपल्या संचानुसार आपली उत्तरे तपासावीत। संच ए ची आपण प्रश्नपत्रिका आता अचूक उत्तरासह सोडून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, समोरच्या बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। सेक्शन 1 इंग्लिश क्वेश्चन नंबर 1 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स थ्रो द गार्बेज हिअर, डोंट थ्रो द गार्बेज हिअर। ऑप्शन नंबर 4। क्वेश्चन नंबर 2 प्रश्न क्रमांक 2 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स इट इज 8:45 म्हणजे 9ला 15 मिनिटं कमी। ऑप्शन नंबर 2। क्वेश्चन नंबर 3 चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स, चुकीची जोडी ओळखायची आहे रायमिंग वर्डची। ऑप्शन नंबर 3 टॉल आणि टेल हे रायमिंग नाही आहेत। प्रश्न क्रमांक 4 चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन मार्क, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 माय ब्रदर लिव्स इन मुंबई। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स प्लीज वेट फॉर मी, WAIT वेट म्हणजे प्रतीक्षा करणे। ऑप्शन नंबर 1। क्वेश्चन नंबर 6 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माय फादर इज अ टीचर। क्वेश्चन नंबर 7 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स सम स्टूडेंट आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ द स्कूल। ऑप्शन नंबर 3। rearrange the letter to form a meaningful word, choose the correct alternative। ही जी अक्षर दिली ते अक्षर जुळवल्यानंतर फ्लावर हा शब्द तयार होतो। ऑप्शन नंबर 3। क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट द वर्ड रजिस्टर, शब्दांची मालिका पूर्ण करा। पॅन, स्पून, ग्राइंडर, नाईफ। ऑप्शन नंबर 2 मिक्सर हे किचनशी रिलेटेड वर्ड आहेत। क्वेश्चन नंबर 10 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज डॅश डॅश हिज मदर इन द किचन हेल्पिंग। ऑप्शन नंबर 3 माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन। क्वेश्चन नंबर 11 रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन, चुकीचे ओळखा। त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राजेश सिंग्स नियरली हे चुकीचं आहे। क्वेश्चन नंबर 12 दिस एरो शोज डॉट डॉट इन डायरेक्शन, वरच्या दिशेने आहे। ऑप्शन नंबर 1 अपवर्ड डायरेक्शन। क्वेश्चन नंबर 13 फिल इन द ब्लँक्स, क्वेश्चन नंबर 13 फिल इन द ब्लँक्स डॅश डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाइस, राजूस न्यू ड्रेस इज व्हेरी नाइस। ऑप्शन नंबर 2। क्वेश्चन नंबर 14 फाइंड द ऑड मॅन आउट, गटातला वेगळा शब्द ओळखायचा आहे। त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नी। क्वेश्चन नंबर 15 चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क टू कंप्लीट द सेंटेन्स व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर। पाइल ऑफ गोल्ड म्हणजे सोन्याचा साठा, सोन्याची खदान, त्यामुळे हे त्या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी ते आश्चर्य आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क पाहिजे होता। ऑप्शन नंबर 3 व्हॉटने सुरू झाले, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं असेल प्रश्नचिन्ह येईल, व्हॉटने सुरू आहे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य नाही, परंतु या ठिकाणी पाइल ऑफ गोल्ड हे आश्चर्यकारक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3। क्वेश्चन नंबर 16 युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द नाईट टाइम, युअर फ्रेंड हेल्प यू ॲट द राईट टाइम, योग्य वेळी तुमच्या मित्रांनी मदत केलेली आहे। व्हॉट विल यू से टू हिम, तर तुम्ही त्याला काय म्हणाल
Thank you so much. Option number 4. Question number 17. Complete the grid of animals by choosing proper set of alphabets. या ठिकाणी प्राण्यांच्या नावावर आधारित एक शब्दकोड होतं, ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचं होतं. पहिला शब्द होता रॅबिट, त्यानंतर टायगर, हा एक कांगारू, KNGAROO, आणि शेवटचा शब्द क्रोकोडाईल, CROCO, म्हणजे या ठिकाणी BKRC. ऑप्शन नंबर 2 या पद्धतीने. 17 नंबरचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 18. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मार्च इज डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. मार्च हा तिसरा महिना आहे, थर्ड मंथ. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 19. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप. आकार आपल्याला दिलेला आहे तो आहे रेक्टँगल. ऑप्शन नंबर 2 आयताकृती आकार आहे. क्वेश्चन नंबर 20. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ऍक्शन वर्ड. ऍक्शन म्हणजे क्रिया दाखवणारा. नॉईज या ठिकाणी फक्त गोंगाट आहे, त्यामुळे हा ऍक्शन नाही दाखवत. यॉन, यॉन म्हणजे जांभई देणे, आळस देणे. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 21. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चित्रामध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल कप अँड कोल्ड, सर्दी आणि खोकला. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 22 and 24. 22 पहा. हु वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 एन एम्पेरर. चूज द करेक्ट पेअर ऑफ द गिवन फ्रॉम द पॅसेज. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ब्युटिफुल गार्डन. या ठिकाणी ब्युटिफुल गार्डन असा शब्द आलेला आहे. क्वेश्चन नंबर 24. Choose the correct alternative to complete the sentence. The empire enjoy working in the garden. Option number 4. And last question. Question number 25. Look at the picture carefully and select the correct alternative. चित्र पाहिल्यानंतर योग्य पर्याय आपल्याला लगेच लक्षात येईल. तर कानाला हात लावलेला आहे म्हणजे त्याला ऐकू येत नाही. आय कांट हिअर यू. ऑप्शन नंबर 3. या पद्धतीने आपण इंग्रजीचे अचूक उत्तर पाहिलेले आहेत. त्यानंतर आता बुद्धिमत्ता चाचणीची उत्तर पाहूया. बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक 26. शेजारील आकृतीत घन आकाराच्या फासांची घडणी दाखवलेली आहे. या घडणीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे खालीलपैकी कोणता नसेल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27 आणि 28 साठी सूचना दिलेल्या आहे. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यामधून निश्चित करा. तर 27चं जे उत्तर आहे 295 जर आपण आरशामध्ये पाहिलं तर ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतील. 28 मध्ये पहा CRY हे जर अक्षर आपण आरशात पाहिले तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 29 नंबरचा प्रश्न पहा. 29 आणि 30 साठी सूचना दिलेल्या आहेत. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यामधून निश्चित करा. 29चं जे उत्तर आहे ही जर आकृती आपण पाण्यात पाहिली तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 पाहूया. 30 मध्ये सुद्धा पाण्यातील जर प्रतिबिंब पाहिलं 671 ही अक्षर आपण जर पाण्यामध्ये पाहिली तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आणि 31 ते 35 साठी सूचना आहेत. पुढील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे तो शोधा. आणि प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय लिहा. 31 देवराई महाराष्ट्रामध्ये आहे तर शरणवन पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेशमध्ये आहे. 32 क्रमांकाचा प्रश्न पाहूया.
32 मध्ये आपल्याला दोन आकृत्या जशा आहेत त्याचा जसा संबंध आहे तशी तिसरी आकृती आणि पहिल्या आकृतीचा संबंध आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 पहा. 33 मध्ये सुद्धा पहिली आकृती आणि दुसरी आकृती यांच्यामध्ये पहा की जी आतली चिन्ह दिलेली आहेत ती एक एक ने कमी झालेली आहेत आणि त्याची दिशा खाली गेलेली आहे. त्यामुळे या आकृतीचं उत्तर आहे 33 क्रमांकाचा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34 पहा. प्रश्न क्रमांक 11 बरोबर 110 या ठिकाणी काय केलेलं आहे 11चा वर्ग 121 वजा 11 तर त्याचं उत्तर आलेलं आहे 110. मग त्या पद्धतीने आपण 13चा जर वर्ग केला 169 वजा 13 तर त्याचं उत्तर येते 156 पर्याय क्रमांक 4. 35चे जे उत्तर आहे त्याचं उत्तर काय आहे हे विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सांगावे. त्यानंतर पहा 36 क्रमांकाचा प्रश्न बघूया. 36 आणि 37 साठी सूचना दिलेल्या आहेत. 36 ची आकृती पहा. प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून निवडायची आहे. 36चा जो पर्याय आहे पहा या ठिकाणी हे चुकीचं दिलेलं आहे, हे फुल चुकीचं दिलेलं आहे, ही दिशा चुकीची आहे त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 37 क्रमांकाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37 ही आकृती तंतोतंत जर पाहिली आपण तर ती आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आहे. पर्याय क्रमांक 4. 38 नंबरचा प्रश्न पहा. एका रांगेत सलीम मध्यभागी 12व्या क्रमांकावर उभा आहे म्हणजे याचा अर्थ रांगेमध्ये 23 मुलं आहेत आणि त्याच रांगेत अंकिता उजवीकडून 8व्या क्रमांकावर आहे तर तिचा डावीकडून कितवा क्रमांक असेल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 क्रमांक असेल. म्हणजे तिच्या डावीकडून उजवीकडून जर 8 असेल तर तिकडे 15 मुले आहेत म्हणजे डावीकडून ती 16व्या क्रमांकावर उभा आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा. एका बागेत अनुक्रमे गुलाब, मोगरा, लिली, सदाफुले आणि झेंडूंची एकूण 80 फुलझाडे आहेत. पायी 5 फुलझाडं आहेत तर लिलीचे झाड खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर असेल. लिलीचे झाड 3 नंबरला आहे. या ठिकाणी आपण 5 आहेत, 5 ने जर भागलं 5 ने 68 ला भागलं तर 65 उत्तर येईल आणि 3 बाकी राहील. 3 बाकी राहील याचा अर्थ 3 नंबरचं जे फुल आहे लिली पहिल्याच क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. 68 क्रमांकावर लिलीचं फुल असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 40 पहा. अर्नाल्ड उगवत्या सूर्याकडे पाहत उभा आहे आणि तो त्याच स्थितीत डावीकडे 45 अंशाच्या कोनात 2 वेळा वळला तर त्याच्या डाव्या हाताकडील कोणती दिशा असेल त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम. प्रश्न क्रमांक 41. सुखविंदर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत चालत गेला तर त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकडे येईल. पहा पूर्व दिशा ए आहे. या ठिकाणी हा पहिल्यांदा येईल 1 2 आणि 3 वेळा येईल. पर्याय क्रमांक 2 3 वेळा. प्रश्न क्रमांक 42. 2022 या वर्षातील मालिका दिन 3 जानेवारी सोमवारी आलेला आला होता तर त्याच वर्षी शिक्षण दिन 11 नोव्हेंबरचा वार कोणत्या वारी आलेला असेल तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्रवारी. 43 क्रमांकाचा प्रश्न पहा. आकृती दिलेली आहे वेन आकृती. त्रिकोणात खो खो खेळणारे, आयतात कॅरम खेळणारे आणि वर्तुळात लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवलेल्या आहेत. यावरून कॅरम पेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे त्याचं उत्तर आहे 8 ने जास्त पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44 पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. या ठिकाणी खूप सोपा प्रश्न होता. तिरका संख्यांचा पहा बेरीज जर केली 3 आणि 1 4 झाले आणि 4 आणि 2 6 झाले. तिरप्या संख्यांच्या बेरजा केल्यानंतर आपल्याला ते उत्तर मिळालेलं आहे 4 अधिक 2 6 आणि त्यांचा गुणाकार केला 6 चौक 24. या पद्धतीने सर्व पर्याय पडताळून पाहिले तर 6 4 10 आणि 7 5 12
बारांदाय 120 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. 45 नंबरचा प्रश्न पहा. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. इथं प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 4 29 ही संख्या येईल. प्रश्न क्रमांक 46 ते 50 साठी सूचना आहेत पहा. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत. त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. तर वसुधा, धरती, क्षमा हे पृथ्वी शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अवनी. 47 नंबर पहा. अमिबा, गांडूळ, झुरळ तर पर्याय क्रमांक 4 गोगलगाय या गटाशी जुळणारा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 48 पाहूया. प्रश्न क्रमांक 48 मध्ये ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही आकृती जुळत आहे. 49 प्रश्न पहा. 49 प्रश्नामध्ये या ठिकाणी जोडमूळ संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 50 नंबरचा प्रश्न पहा. 28, 10, 91 या त्रिकोणी संख्या आहेत आणि त्रिकोणी संख्यांचा तो गट आहे, त्यामुळे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 78. प्रश्न क्रमांक 52. एका सांकेतिक भाषेमध्ये अक्षरांसाठी संख्या दिलेल्या आहेत, तर त्यावरून आपल्याला त्याच भाषेत स्लेट हा शब्द कसा लिहिता येईल आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 53 पहा. 53 आणि 54 साठी सूचना आहेत. तक्ता आणि चिन्ह आणि संख्यांचा तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यावरून त्याची उत्तर शोधायची. 53 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 54 या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेली वरील तक्त्यात दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान 6 अंकी संख्या तयार केल्यास खालीलपैकी कोणता पर्याय मिळेल. तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर जे आहे, जर आपण अंक वरचे आपण वापरले तर त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ही आपल्याला लहानात लहान संख्या तयार होईल. 55 आणि 56 साठी सामाजिक भावनिक बुद्धिमत्तेवर आधारलेला प्रश्न आहे. चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेल्या सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल. तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुन्हा दुसरे चित्र काढेन. 56 नंबर पहा. कोरोनाच्या काळात सरकारी नियमाचे पालन करताना खालीलपैकी कोणाची कृती अयोग्य असेल. तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते, परंतु बाहेरून परत आल्यावर हातपाय न धुता घरात वावरते, त्यामुळे ही कृती अयोग्य असेल. पर्याय क्रमांक 4. 57 नंबरचा प्रश्न बघूया. वरील अक्षरमालेत सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते. तर या ठिकाणी व हे अक्षर सर्वात जास्त वेळा म्हणजे 4 वेळा आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. 58 नंबर मध्ये पहा. वृक्ष संवर्धन, पंचक्रोशी, ऋषी पंचमी, कर्मवीर, अदृश्य, ज्ञानकुंभ, अथर्व शीर्ष या अक्षर समूहात एकूण जोडाक्षर किती आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. 8 जोडाक्षर आलेले आहेत. 59 नंबरचा प्रश्न पाहूया. वरील मालिकेत प्रत्येक संख्येतील अंकांची अदलाबदल तयार करून होणाऱ्या संख्यांपैकी किती विषम संख्या आणि वर्गसंख्या तयार होतील. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3. प्रश्न क्रमांक 60 पहा. वरील इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 12वे, 18वे आणि 21वे अक्षर घेऊन तयार होणारा शब्द आहे हेन आणि त्याचा मधला अक्षर विचारलेला आहे ई येत आहे. पर्याय क्रमांक 1 ई. प्रश्न क्रमांक 61 ते 65 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. 61चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डझन. बाकीचे समूहदर्शक शब्द आहेत. 62 मध्ये पहा. मुंबई, कोलकाता, जयपूर ही राज्याच्या राजधानी आहेत आणि नागपूर ही उपराजधानी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. 63 पहा. 63 ची जी आकृती आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बाकी आकृत्यांचे 3 समान भाग होतात, याचे असमान भाग झालेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे.
प्रश्न क्रमांक 64 मध्ये पहा, 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातल्या आपल्याला वेगळी आकृती ओळखायची आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आतमध्ये या ठिकाणी 3 रेषा आहेत आणि आकृतीमध्ये फक्त 2 रेषा आहेत, त्यामुळे ती वेगळी आहे. 65 मध्ये पहा, शेवटच्या 2 संख्यांचा वर्ग आणि त्यांची बेरीज केली तर ती मधली संख्या येते. तर याच्यामध्ये 3 चा वर्ग 9 आणि 2 चा वर्ग 6, 2 चा वर्ग 4 यांची बेरीज 13 येते. या ठिकाणी 31 दिलेला आहे, 13 पाहिजे होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 66, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी 221 ही संख्या आलेली आहे. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना सुटला नाही. याचं उत्तर पहा, संख्येचा वर्ग अधिक 5 केलेलं आहे, म्हणजे संख्येचा घन वर्ग नाही, एक घन केलेला, 1 चा घन 1 अधिक 5 उत्तर आलेला आहे 6. 2 चा घन 8, 8 अधिक 5 13. या सिरीज प्रमाणे या ठिकाणी शेवटची जी संख्या होती 6 चा घन केला 216 आणि त्यात 5 मिळवले, त्याचं उत्तर येते 221, पर्याय क्रमांक 3. 67 क्रमांकाचा प्रश्न पहा, खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे आणि तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? तर त्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने. 67 पहा, प्रश्न क्रमांक 68, पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणता गट येईल ते पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 69, पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 253. 70 क्रमांकाचा प्रश्न पहा, पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. तर या ठिकाणी 206 पर्याय क्रमांक 4 हे पद चुकीचं आहे. 71 नंबर, सीमा रीमापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. दोघींच्या आजच्या वयाची बेरीज 53 वर्ष असल्यास सीमाचे 6 वर्षानंतरचे वय किती असेल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 36 वर्ष. 72 मध्ये पहा, अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे आणि अनुष्का आर्यापेक्षा बुटकी आणि अनन्यापेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण असेल? तर त्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर्या. प्रश्न क्रमांक 73, मानवला 5 मावश्या आणि 4 मामा आहेत आणि त्याची एक मावशी शिक्षिका आहे. तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी आणि भाऊ आहेत? त्याचे उत्तर आहे 5 बहिणी आणि 4 भाऊ, पर्याय क्रमांक 3. 74 पहा, खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 13. आणि शेवटचा प्रश्न, खालील आकृतीमध्ये चौरसांची एकूण संख्या किती असेल? पहा, फक्त चौरस आपल्याला मोजायला सांगितले आहे, त्यामध्ये सुद्धा एकूण उत्तर पर्याय क्रमांक 2, 13 आहेत. चौरसांची संख्या 13 आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा आणि आपले उत्तर सूची तपासून आपल्याला 150 पैकी किती गुण मिळाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.